श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल स्वामी समर्थांच्या दरबारात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते. आपण जे बोलतो आणि जे विचार करतो तेच आपल्या आयुष्यात घडत असते. हेच सांगणारी ही एक अतिशय सुंदर आणि खोल अर्थ असणारी गोष्ट आज आपण पाहणार आहोत. एकदा एक माणूस खूप रडत रडत स्वामींकडे आला. तो म्हणाला, स्वामी, माझे नशीबच खराब आहे. मी जे काही करतो त्यात मला नेहमी अपयश येते आणि माझ्या आयुष्यामध्ये फक्त दुःख आणि गरिबीच आहे. देवाला माझी दया कशी येत नाही बरं? स्वामींनी त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहिले आणि जमिनीवर एक रेघ ओढली. स्वामी म्हणाले, तू जे काही आता बोलला आहेस ना, तेच तू तुझ्या भोवती निर्माण केले आहेस. तू म्हणतोस माझे नशीब खराब आहे आणि म्हणूनच ते खराब राहते. तू नेहमी म्हणतोस मी गरीब आहे आणि म्हणूनच तू गरीब राहतोस. तो माणूस गोंधळला. स्वामी पुढे म्हणाले, अरे वेड्या, तू स्वतःच्या शब्दांनीच स्वतःला बांधून ठेवले आहेस. आतापासून हे शब्द बदलायला सुरुवात कर. आता हे शब्दच बदलून टाक. आजपासून म्हणायला सुरुवात कर, स्वामी माझ्यासोबत आहेत आणि माझे चांगलेच होणार आहे. आणि मग बघ चमत्कार. त्या माणसाला आपली चूक समजली. त्याने तक्रार करणे सोडून दिले आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. मंत्राचा जप करतच सकारात्मक विचार करायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, काही दिवसातच त्याच्या कामामध्ये त्याला यश मिळू लागले. त्याचे सर्व दुःख दूर झाले. मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन देखील हेच सांगतं. आपण स्वतःबद्दल जे बोलतो तेच खरे होते. यालाच आपण अफर्मेशन्स म्हणतो. स्वामींनी त्या माणसाला नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक बोलण्याची ताकद दाखवली. जेव्हा आपण स्वामी सोबत आहेत असे म्हणतो तेव्हा आपण भीतीला दूर करतो आणि विश्वासाला आकर्षित करतो. त्यामुळे मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, तक्रार करणे सोडून द्या आणि कृतज्ञ राहा. तुम्ही तुमच्या विचारांनी तुमचे नशीब बदलू शकता. नेहमी लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.